नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पॉवर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लिस्ट ऑफ इरेग्युलर वर्ब्स याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत। आपल्याला वर्ब्स म्हणजेच क्रियापदाबद्दल अगोदरच माहिती असेल तरी सुद्धा आपण परत एकदा थोडंसं रिव्हिजन करूया। वर्ब्सलाच याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? क्रियापद। क्रियापद म्हणजे काय? तर क्रिया करून दाखवणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद असं म्हणतो। क्रियावाचक शब्द कोणते कोणते असतात विचार करा। क्रियावाचक शब्द जसे की खातो, उठतो, बसतो असं आपण मराठीमध्ये म्हणतो। तसेच आपण इंग्रजीमध्ये सुद्धा बरेचसे क्रियापद वापरत असतो, जसं की रीड म्हणजे वाचतो, सिंग म्हणजेच गातो, वॉक म्हणजे चालतो अशा स्वरूपात। आता तुम्हाला वर्ब्स हे तर समजलेलंच असेल, पण यामध्ये आज आपल्याला इरेग्युलर वर्ब्स याबद्दल माहिती घ्यायची आहे। आता रेग्युलर वर्ब म्हणजेच नियमित क्रियापदे आणि इरेग्युलर वर्ब म्हणजेच अनियमित क्रियापदे। आता तुम्हाला इथे प्रश्न पडलेला असेल की रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब यामध्ये नेमका फरक काय येतो? रेग्युलर वर्ब म्हणजे कोणते वर्ब? तर रेग्युलर वर्ब याला आपण इंग्रजीत म्हणणार एनी वर्ब हुज कॉन्जुगेशन्स फॉलोज द टिपिकल पॅटर्न। टिपिकल पॅटर्न फॉलो करतो तो ऑन वन ऑफ द टिपिकल पॅटर्न्स ऑफ द लँग्वेज टू व्हिच इट बिलॉंग्स। म्हणजेच काय? तर जे वर्ब असतात की जे एक टिपिकल असं पॅटर्न फॉलो करतात त्याला आपण रेग्युलर वर्ब असं म्हणत असतो। आणि जे वर्ब वर्ब विच फॉलोज अ डिफरंट पॅटर्न इज कॉल्ड ॲज इरेग्युलर वर्ब। म्हणजेच एक असे वर्ब असतात त्यांना पॅटर्न असा फिक्स असा नसतो, नियमित पॅटर्न ते फॉलो करत नाहीत, त्यांना आपण अनियमित क्रियापदे असं मराठीत आणि इंग्रजीमध्ये इरेग्युलर वर्ब असं म्हणतो। दिस इज वन ऑफ द इन्स्टन्स ऑफ द डिस्टिंक्शन बिटवीन रेग्युलर अँड इरेग्युलर इन्फ्लेक्शन, ज्याला आपण रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब असं पण म्हणतोय। तर आपण लिस्ट बघूया। ओके, इन्फिनिटिव्ह सिंपल पास्टमध्ये कसं होतं आणि पास्ट पार्टिसिपलमध्ये कसं होतं, किंवा तुम्ही याला प्रेझेंट टेन्स पण म्हणू शकता इथेच, आणि इथे पास्ट टेन्स आणि इथे पास्ट पार्टिसिपल। ओके, तर इथपर्यंत आपण समजूया। बघा इथे अराईज हा जर वर्ब आहे त्याचं सिंपल पास्टमध्ये अरोज होतं आणि पास्ट परफेक्टमध्ये अरायझन होतं। अवेक या इन्फिनिटिव्हचा किंवा प्रेझेंट टेन्सचा पास्ट टेन्समध्ये अवेकंड ऑर अवोक असं होतं, तर पास्ट पार्टिसिपलमध्ये अवेकंड ऑर अवोकन अशा स्वरूपामध्ये होतं। त्यानंतर बघा अराईजचा पण अरोज अरायझन पाहिलं, अवेक अवेकन किंवा अवेकंड किंवा अवोक असं पाहिलं, त्यानंतर अवोकन असं पण पाहिलं आपण। तर आपण नेक्स्ट बघूया। बॅक स्लाइड असेल तर बॅकस्लीड आणि ब्लॅक स्लीडन अशा स्वरूपामध्ये याचे 3 फॉर्म होतात। बीचं फॉर्म बघा, बीचं काय होतंय? वॉज, वेअर आणि बिन। तुम्ही हे सगळे फॉर्म वहीमध्ये सोबत सोबत लिहून काढायचेत, फार महत्त्वाचे आहेत। बियर त्याचं पास्ट जो आहे सिंपल पास्ट बोअर आणि पास्ट पार्टिसिपल बॉर्न किंवा बॉर्ने। त्यानंतर बीट त्याचं सिंपल पास्टमध्ये बीट आणि पास्ट पार्टिसिपलमध्ये बीटन किंवा बीट अशा स्वरूपात होतं। त्यानंतर बिकम, बिकेम आणि बिकम असं होतं। त्यानंतर बिगिन याचं बिगॅन आणि बिगन असं होतं। तर बेंडचं तुम्ही पास्ट करा सिंपल पास्ट, त्याचं बेंट होणार आणि परत पास्ट पार्टिसिपलमध्ये बेंट होणार। त्यानंतर बेट इन्फिनिटिव्हमध्ये त्याचं सिंपल पास्टमध्ये बेट आणि पुढे पास्ट पार्टिसिपलमध्ये बेटेड। बीड त्यानंतर बीड आणि बिडन। तर अशा स्वरूपात याचे 3 फॉर्म होत आहेत। तर असं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे। अजून काही शब्द मी तुम्हाला सांगेल, जसं की ब्रिक। ओके, ब्रिक याचं पास्टमध्ये काय होणार सांगा मला? सिंपल पास्टमध्ये ब्रोक, पास्ट पार्टिसिपलमध्ये काय होणार सांगा? ब्रोकन। करेक्ट। नाऊ नेक्स्ट डू, त्याचा पास्ट टेन्समध्ये डीड आणि त्याचं पास्ट पार्टिसिपलमध्ये डन। करेक्ट। त्यानंतर गो पास्टमध्ये होणार काय होणार? वेंट आणि पास्ट पार्टिसिपलमध्ये काय होणार? गॉन। करेक्ट। त्यानंतर बघा कम, समजा कम शब्द दिला, कम
केम, पुढे काय होणार, पुढे होणार कम, पुढे केम आणि पुढे परत कम अशा स्वरूपामध्ये. मग पुढे समजा तुम्हाला सिंग शब्द दिला परीक्षेत, तर त्याचं पास्ट टेन्स सांगितलं तर काय लिहिणार, सिंग, सॅंग, संग. करेक्ट. तर अशा पद्धतीने तुम्हाला करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर आता तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीसाठी मी शब्द सांगणार जे तुम्हाला कंप्लीट करायचे. तिथे तुम्ही कॉलम केलेलाच असेल प्रेझेंट टेन्सचा, पुढे तुम्ही कॉलम करायचा आहे पास्ट टेन्सचा आणि पुढे तुम्ही कॉलम करायचा आहे पास्ट पार्टिसिपलचा. ओके. त्यानंतर मग मी इथे तुम्हाला आता तुम्हाला ॲक्टिव्हिटी देत आहे. याच्यामध्ये समजा तुम्हाला सुरुवातीला डॉट 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 आहे, तर इथे पुढे समजा तुम्हाला बॉट आहे, तर तुम्ही ह्या दोन ठिकाणी काय लिहिणार, BOUGHT बॉट असेल तर प्रेझेंट आणि पास्ट पार्टिसिपलमध्ये काय लिहिणार. आणि अजून एक तुम्हाला शब्द देईल जो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे, ड्रो, आणि इकडे पण डॉट डॉट असेल तुमचा आणि पुढे पण डॉट डॉट असेल, तर दोन्ही ठिकाणी तुम्ही काय लिहिणार. आणि फेल हा शब्द असेल तर इकडे पण डॉट डॉट आहेत आणि इकडे पण डॉट डॉट आहेत, तर तुम्ही कसं लिहिणार. सो कंप्लीट करा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. जितकं जास्त प्रॅक्टिस कराल युअर स्किल विल बी इम्प्रूव्ड. अँड always see and revise your previously studied material so that you can improve your study by doing again and again. That is, practice makes man perfect. So you have to study, practice and practice. Okay. तर अशा पद्धतीने आपण काय काय पाहिलं, तर वर्ब पाहिला, इरेग्युलर वर्ब म्हणजे काय पाहिला, रेग्युलर वर्ब म्हणजे काय हे पण पाहिलं. तर आपल्याला काही जे सेंटेन्स आहेत, तर समजा तुम्हाला काही सेंटेन्स दिले खाली, आता तुम्हाला मी सांगते तसे रीड द फॉलोइंग सेंटेन्स आपल्याला रीड करायचेत. सेंटेन्स आहे आय वॉज कमिंग, आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स. स्टेअर्स म्हणजे काय, पायऱ्या. आय वॉज कमिंग, काय झालं मग, वॉज कमिंग. ओके. तर आता मला सांगा, हे जे वॉज कमिंग आहे तर हे वॉज कमिंग ह्या सेंटेन्समध्ये तर हे जे वर्ब आहे ते काय दाखवतं ते सांगा बरं. तर वॉज कमिंग या वाक्यामध्ये वॉज कमिंग हे जे वर्ब आहे, हे वर्ब आपल्याला an action that is continuous or an in progress. तर हे जो वर्ब आहे तो आपल्याला ॲक्शन ही कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसमध्ये आहे हे दर्शवण्यासाठी वापरतो. आणि याला पर्टिक्युलर असा टाईम असतो. कसा टाईम असतो, पर्टिक्युलर असा टाईम असतो. त्यामुळे हे जो आहे वॉज कमिंग हे काय म्हणतात त्याला, द वर्ब इंडिकेट्स अन ॲक्शन दॅट इज कंटिन्युअस ऑर इन प्रोग्रेस ॲट अ पर्टिक्युलर टाईम इज कॉल्ड. तर यालाच आपण काय म्हणणार, तर हे जे वर्ब आहेत हे आपल्याला कोणती तरी क्रिया ही चालू असलेली दाखवत आहे आणि ती पण चालू काळामध्ये. मग त्याच्यात चालू वर्तमान काळ असेल, चालू भूतकाळ असेल किंवा चालू भविष्यकाळ असेल. आता इथे वॉज आहे म्हणून आपण चालू भूतकाळ म्हणणार, ज्याला आपण काय म्हणणार मग, चालू भूतकाळ म्हटल्यावर पास्ट कंटिन्युअस टेन्स. ओके. नाऊ आपण अजून पुढची माहिती घेऊया. द वर्ब इज सेड टू बी, द वर्ब इज सेड टू बी इन कंटिन्युअस वर्बला कधी कंटिन्युअस म्हणणार, इन कंटिन्युअस प्रोग्रेसिव्ह टेन्स. तर ह्याला म्हणायचं कंटिन्यू प्रोग्रेसिव्ह टेन्स. मग त्याच्यामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे मग पास्ट असेल, प्रेझेंट असेल किंवा फ्युचर असेल. मग याचा फॉर्म कसा असतो बघा, तर यामध्ये ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदे, ऑक्झिलरी वर्ब प्लस मेन वर्ब मुख्य क्रियापदे प्लस ING असा जो प्रत्यय आहे तो लागतो. जसं की आपण वॉज कमिंग, तर वॉज कमिंग असं पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला काय कळालं की कम हा जो मेन वर्ब आहे त्याला ING प्रत्यय लागलेला आहे. सो
आता आपल्याला हे एक कळालं. समजा आता मी तुम्हाला एक सेंटेन्स देते, त्याच्यामध्ये तुम्ही मला कंटिन्युअस प्रोग्रेसिव्ह टेन्स कोणता आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सो टीचर हॅज आस्क्ड us to learn it up. ओके. नाऊ तुम्हाला हे सगळं याच्यामध्ये मला कंटिन्युअस टेन्स कोणता आहे, म्हणजे याच्यातील कंटिन्युअस टेन्स आहे, पण याच्यातील कंटिन्युअस प्रोग्रेसिव्ह टेन्सचा जो व्हर्ब आहे तो कोणता आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके. आता आपण कंटिन्युअस व्हर्बच्या बद्दल माहिती घेतली. नाऊ वी कॅन सी परफेक्ट टेन्स. तर टेन्सचा जो पुढचा प्रकार आहे ज्याला आपण परफेक्ट टेन्स असं म्हणतो त्याबद्दल माहिती घेऊया. द व्हर्ब इज देन सेड टू बी परफेक्ट टेन्स. जसं की कधी म्हणायचं आपण, जसं समजा हॅज आस्क्ड इज सेड टू बी इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याला कधी म्हणायचं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता बघा, आता काय करायचं आपण? ओके. हॅज किंवा हॅव किंवा हॅड प्लस व्हर्ब इन पास्ट पार्टिसिपल फॉर्म. त्यालाच आपण काय म्हणायचं? परफेक्ट टेन्स, म्हणजेच परफेक्ट टेन्स असं आपण याला म्हणायचं. ओके. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये ऑक्झिलरी व्हर्ब याबद्दल माहिती घेतली. मग परफेक्ट टेन्स एक पाहिला. प्रेझेंट टेन्स म्हणजे आपल्याला माहीतच आहे की ज्याला आपण वर्तमानकाळी क्रियापदे असं म्हणतो. आता बघा, तुम्हाला एक अजून मी प्रश्न देईल ज्याच्यात फिल अप द टेबल युजिंग द व्हर्ब गिव्ह. आता तुम्हाला एक टेबल आहे ज्याच्यात व्हर्ब आहे गिव्ह हा वापर करून भरायचा आहे. जसं की आता समजा प्रेझेंटमध्ये तुम्हाला लिहायचं असेल गिव्ह हा शब्द, तर तुम्ही सिम्पल प्रेझेंटमध्ये काय लिहिणार? सिम्पल प्रेझेंटमध्ये गिव्ह असंच लिहिणार. पण तुम्हाला कंटिन्युअसमध्ये लिहायचं असेल तर तुम्ही काय लिहिणार? चालू क्रिया असताना काय लिहिणार? ॲम ऑर इज ऑर आर आणि पुढे गिव्हिंग. ओके. परफेक्ट जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही काय लिहिणार परफेक्ट टेन्समध्ये? सांगा बरं, काय येईल परफेक्टमध्ये? तर आपण काय लिहिणार? शाल किंवा आपण काय करणार जर आपल्याला तर आपण जेव्हा परफेक्टमध्ये यांचे वाक्य करणार तेव्हा आपण काय करणार? तर यामध्ये प्रेझेंट परफेक्ट करीत असताना गिव्हचं काय होणार? हॅज किंवा हॅव गिव्हन असे होणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये टाइप्स ऑफ टेन्सेसमध्ये चेंज करता आलं पाहिजे. यू कॅन चेंज द टाइप ऑफ टेन्सेस इन दिस वे. Now we can see another activity like say whether the following sentence are in continuous tense or in perfect tense. You have to say the tenses are in continuous tense or in perfect tense. Okay. Now let's see. I was entering the class. ओके. आता या वाक्याला तुम्हाला कोणत्या प्रकारात येईल ते सांगायचं आहे. प्रेझेंट
कंटिन्युअस टेन्समध्ये येतं का परफेक्ट टेन्समध्ये येतं? तर आपल्याला माहिती आहे की कंटिन्युअस टेन्समध्ये यामध्ये आय एन जी प्रत्यय लागतो आणि आपल्याला माहिती आहे की व्हर्बला आय एन जी प्रत्यय लागतो आणि इथे वॉज पण लागलेला आहे. त्याच्यामुळे हे पास्ट कंटिन्युअस टेन्सचं एक्झाम्पल आहे. तुम्ही जर पास्ट कंटिन्युअस टेन्स कमेंटमध्ये म्हटलं असेल तर अगदी बरोबर उत्तर दिलं आहे. यू हॅव गिवन अ राईट आन्सर. सो नाव लेट्स मूव टू अनदर क्वेश्चन लाईक द गर्ल्स आर teasing me. You can tell me the answer whether it is in continuous tense or in perfect tense. It is in continuous tense because ing, verb plus ing, so it is in continuous tense. Correct. Now I will give another question. You have to give that question answer in the comment box. See, never before never before had never before had anyone lavished love on me. आता इथे कसं आहे, नेवर बिफोर हॅड एनीवन लॅविश्ड लव्ह ऑन मी. तर इथं कसं आहे बघा, आता तुम्हाला सांगायचं कमेंटमध्ये इथे ईडी प्रत्यय लागलेला आहे करेक्ट आणि इथे हॅड पण लागलेला आहे. तर एवढं मी एक सांगेल, तुम्हाला दुसरं देईल कमेंटमध्ये सांगायला. तर इथे हॅड आणि ईडी असं प्रत्यय लागलेला आहे. सो इट इज इन टेल मी इट इज इन परफेक्ट टेन्स. ओके. नाव जस्ट लास्ट क्वेश्चन आणि तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. अकॉर्डिंग टू द टीचर I had dropped the notebook on purpose. Tell me the answer in comment box. ओके. तर अशा पद्धतीने आपण काही लँग्वेज ॲक्टिव्हिटी या व्हिडिओमध्ये केली. थोडी पुढील ॲक्टिव्हिटी आपण याच्या पुढच्या भागात करूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.